नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फक्त 5 मिनिटात राखी पौर्णिमा स्पेशलमध्ये फक्त 2 साहित्यापासून बिना मावा, बिना पाक व बिना तुपाचे असे टेस्टी शाही पेढे बनवून दाखवणार आहे, जे खायला खूप टेस्टी लागतात की तोंडात टाकताच विरघळेल आणि बनवायलाही खूपच सोपे आहे। तर चला वेळ न घालवता टेस्टी पेढे बनवूया। त्यासाठी मी इथे 400 ग्रॅम पनीर घेतले आहे, ज्यांना लहान लहान पीसेसमध्ये कट करून घेतले आहे। तर हाताने यानं चांगल्या प्रकारे मॅश करून घेऊयात, ज्यामुळे हे मिक्सी जारमध्ये लवकर ग्राइंड होतील। खरंच मंडळी, हे पेढे खूप लवकर बनून तयार होतात आणि बनवायलाही खूपच सोपे आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागतात। बघा, आपण याला छान मॅश करून घेतले आहे। तर मिक्सी जारमध्ये टाकून अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात। बघा, आपण पनीरला छान बारीक ग्राइंड करून घेतले आहे। तर सध्या साईडला ठेवून देऊया। आता मी इथे 1 कप म्हणजे 200 ग्रॅम साखर घेतली आहे। तर साखरलाही बारीक ग्राइंड करून घेऊयात। बघा, पिठी साखर ही रेडी आहे। तर पूर्ण साखर पनीरच्या मिश्रणात टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघा, आपण पनीर आणि पिठी साखरला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। तर चला गॅसकडे वळूया। त्यासाठी गॅसवर गरम करण्यासाठी एक पॅन ठेवले आहे। तर पूर्ण मिश्रणाला पॅनमध्ये टाकूया। गॅसचं फ्लेम लो ठेवायचं आणि सतत हलवत राहत असून 4 ते 5 मिनिटं शिजून घेऊयात, ज्यामुळे पनीरचाही कच्चेपणा निघून जाईल आणि पेढे अगदी हलवाईवाल्यासारखे सॉफ्ट आणि स्मूथ बनेल। तर सतत हलवत राहायचं। यात तूप वगैरे टाकायची गरज नाही। हे पेढे फक्त 2 साहित्यापासून बनवून तयार होतात। आता छान सुगंध येण्यासाठी आपण यामध्ये टाकूया 1 चम्मच व्हॅनिला एसेन्स। हे टाकणे ऑप्शनल आहे, तुम्ही वाटलंस तर स्किप पण करू शकता। व 1 चम्मच वेलची पावडर, ज्यामुळे पेढ्यात छान सुगंध येईल आणि खायला खूप टेस्टी लागेल। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। खरंच मंडळी, जेव्हाही तुमचं गोड खायचं मन करत असेल ना, तर तुम्ही हे पेढे एकदा नक्कीच बनवा, तुम्हाला खूप आवडेल। बघा, आपण याला जसजसं फिरवत आहे ना, तर काही मिनिटात हे पॅनला सोडायला लागेल आणि यावर छान शायनिंग येईल। आपल्याला याला खूप जास्त शिजवायचं नाही। बघा, याने तूप सोडायला सुरुवात केली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता याला जास्त शिजवायचं नाही। वाव, किती छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। तर प्लेटमध्ये काढून घेऊयात। सध्या मिश्रण खूप गरम आहे, तर थोडा वेळ फिरवायचं, ज्यामुळे लवकर थंड होईल। बघा, मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे। तर यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि गोल करायचं। जर तुमचं मिश्रण परफेक्ट शिजलं असेल तर गोल करताना त्यात अजिबात क्रॅक येणार नाही, सहज गोल होतील। बघा, किती छान आपण पेढा बनवला आहे। तर पिस्ता लावून गार्निश करून घेऊयात। बघा, याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आली आहे। तर मंडळी, वाटते ना अगदी मार्केटच्या पेढ्यासारखं सुपर। तर याप्रमाणेच आपण सारे पेढे बनवून घेऊयात। तर रेडी आहे आपले झटपट बनणारे खूपच टेस्टी हलवाई स्टाईल पेढे, जे फक्त 2 साहित्यापासून तयार होतात आणि खायला खूपच टेस्टी, 1 नंबर लाजवाब लागतात की तोंडात टाकताच विरघळेल आणि बनवायलाही खूपच सोपे आहे। तर चला मी तुम्हाला एक पेढा तोडून दाखवते। वाव, मस्तच। आतून टेक्स्चर किती छान आलेला आहे व किती सॉफ्ट व क्रीमी बनला आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल। आणि हे पेढे तुम्ही एकदा बनवून खाल्ले ना, तर तुम्हाला इतके आवडणार की तुम्ही नेहमी असेच पेढे बनवणार। तर मंडळी, राखी पौर्णिमा स्पेशलमध्ये तुम्ही हे पेढे नक्कीच बनवा, घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।